रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची पहा विशेष मुलाखत विठ्ठल भाडमुखेंसोबत। नमस्कार, मी विठ्ठल भाडमुखे। महापालिकेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट मनोज आहेर सर। नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये। खरं तर 15 जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका होत आहेत। अनेक इच्छुकांची आता गर्दी झालेली आहेत। अनेक विद्यमान जे काही नगरसेवक होते ते देखील निवडणुकीमध्ये उतरणार आहेत। मात्र ॲडव्होकेट मनोज आहेर सर जे आहेत ते प्रभाग क्रमांक 28 मधून इच्छुक आहेत। ते मार्क्सवादी जो कम्युनिस्ट पक्ष आहे या पक्षाकडून ते उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत। जवळपास त्यांचं उमेदवारी ही निश्चित आहे। त्यामागचं कारण असं की गेल्या अनेक वर्षांपासून ते या पक्षामध्ये काम करतायत आणि त्यांचा जो काही वारसा आहे, खरं तर त्यांचे आईवडील असतील किंवा त्यांचे इतर जे अनेक भाऊबंद म्हणतायत किंवा इतर जे काही मित्रमंडळी आहे या पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि ते काम करतायत। त्यामुळे प्रभाग क्रमांक 28 मधून ते ही निवडणूक लढवणार आहेत। मात्र या निवडणुकीमध्ये येण्यापूर्वी त्यांना आपण जे काही आज प्रश्न विचारणार आहोत ते खूप महत्त्वाचे आहेत। कारण प्रत्येकजण निवडणुकीत येतो, मात्र कोणते प्रश्न, नागरिकांच्या कोणत्या समस्या आहेत आणि त्यावर आज आपण त्यांना थेट प्रश्न विचारणार आहोत आणि थेट त्यांनी उत्तरं द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। सर, खरं तर तुम्ही वकिली पेशातून येतात, तुमचा वकिली व्यवसाय आहे, जरी तुम्ही राजकारणात आहेत, सामाजिक कार्यही तुमचं चालू आहे। मात्र आता पहिलीच तुमची ही निवडणूक आहे। तुमच्या आईने तर निवडणूक लढवलेली होती, पहिली तुमची निवडणूक आहे। काय वाटतं एकंदरीत तुम्ही नगरसेवक का व्हावं असं तुम्हाला वाटतंय? सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता सुशिक्षित तरुणांनी राजकारणामध्ये पदार्पण केलं पाहिजे। सध्या जे पैशांचा जो राक्षसी वापर आणि ज्या पद्धतीने राजकारणाचं बाजारीकरण चालू आहे, बरोबर, याला घाला घालून आपण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सुशिक्षित उमेदवारांनी मैदानात उतरलं पाहिजेत आणि आमच्या पक्षाची भूमिका तीच आहे। सध्याच्या पद्धतीने लोकशाहीची गळा घोटणं चाललं आहे, तर ही आमची नैतिक जबाबदारी आहे एक वकील म्हणून आणि एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मी लोकशाही वाचवण्याकरता या नाशिक महानगरपालिकेच्या कारण थोडं थांबवतं, कारण वकील असल्यामुळे तुम्हाला हा अर्थ बरोबर माहिती आहे काय केलं पाहिजे। नक्कीच एक राजकारणी म्हणून म्हणा आणि एक वकील म्हणून म्हणा, दोन्हीकडे मला न्यायाची बाजू मांडायची आहे। फक्त फरक एवढा आहे की तिकडे कोर्टात असताना मला कायद्याचा वापर करून त्या ठिकाणी मला न्यायाची बाजू मांडावी लागते आणि रस्त्यावर आंदोलनामार्फत मला नागरिकांच्या समस्या किंवा नागरिकांचे प्रश्न हे आंदोलनामार्फत मला न्यायाची बाजू मांडावी लागत असते। दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। खरं तर दुसरा प्रश्न असा आहे की डॉक्टर DL कराड जे आहेत ते तुमचे राजकीय गुरु आहेत। कारण जो पक्ष आहे खरं तर त्या व्यक्तीवर अवलंबून आहे आणि पक्षाची जी काही धुरा आहेत ते सांभाळत आहेत। काय वाटतं तुम्ही त्यांच्याकडून नेमकं काय शिकलात की तुम्हाला काय वाटतं की डॉक्टर DL कराड यांनी जे आतापर्यंत काही कामं केलेली असतील किंवा इतर जे काही प्रश्न मार्गी लावले आहेत त्यांचा तुम्ही एक वारसा म्हणा किंवा त्यांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकतात नगरसेवक झाले तर? नक्कीच। मी विद्यार्थी दशेपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत होतो। डॉक्टर DL कराड ही केवळ कामगार चळवळीतील एक नेता नाही, तर एक मूल्यनिष्ठ आणि प्रामाणिक असं जिज्ञासू राजकीय व्यक्तिमत्व आहे आणि डॉक्टरांसोबत गेल्या अनेक वर्षापासून मी डॉक्टरांसोबत काम करतो आहे, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे। जेव्हा एखादा प्रामाणिक लढाऊ व्यक्ती आपण राजकारणामध्ये पाहत असतो तर डॉक्टर DL कराडांसारखा गेल्या विधानसभेमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती उमेदवारांची एकमेकावर चिखलफेक होत होती। कोणी कोणाला गुंड म्हणत होतं, कोणी कोणाला थंड गुंड म्हणत होतं आणि या संपूर्ण याच्यामध्ये जर पूर्ण नाशिक पश्चिममधील जर एक सुशिक्षित आणि एक लढाऊ चेहरा जर आपण पाहिला तर डॉक्टर DL कराड होते। सन 2007 साली माझ्या भावाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं उमेदवारी केली होती। 2012 माझ्या आईने उमेदवारी केली होती। 2026 मी उमेदवारी करतो आहे। माझी दुसरी पिढी आहे जी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेवरती चालत आहे आणि या संपूर्ण याच्यामध्ये डॉक्टर DL कराडांशी जी आमची बांधिलकी आहे, ज्यांच्या विचाराशी जी बांधिलकी आहे, त्यामुळेच माझ्या जडणघडणीमध्ये, राजकीय जडणघडणीमध्ये त्याचा ठसा तुम्हाला दिसून येत असतो। प्रभाग क्रमांक जो 28 आहे, खरं तर
या पक्षाच्या मागे तिथले नागरिक उभे राहिलेले आहेत, त्यांनी निवडूनही दिलेले आहेत. यावेळेस संधी देतील असं वाटतं? 100% देतील. कारण सध्याची केवळ नाशिकमधले नाही तर महाराष्ट्रातील देशातील जी परिस्थिती पाहिली आहे तर राजकारणाचं जे बाजारीकरण झालेलं आहे याच्यामध्ये केवळ आणि केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डावे पक्ष हे जनतेशी नाळ जोडून आणि कणखरपणे त्यांच्या समस्यांसाठी आजही लढा देत आहेत आणि उभे आहेत. कारण सर्वात प्रथम राजकारण करत असताना समाजहिताचे कामं कसे करता येतील आणि लोकांसोबत आपण कसं प्रामाणिक राहू या विचारधारेवरती असलेला आमचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे. या निवडणुकीमध्ये सर्व सत्ताधारी असतील किंवा इतर पक्षांपेक्षा नक्कीच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व उमेदवारांवरती नाशिकची जनता विश्वास टाकेल. या प्रभागामध्ये अशी कोणती कामं आहेत की अजून झालेली नाही, तुम्हाला वाटते की जर मला नागरिकांनी संधी दिली तर ही कामं मी निश्चित करेल असं? प्रभाग क्रमांक 28 हा तसं पाहता संपूर्ण ज्या भौतिक गरजा आहेत, ज्या छोट्या नळ, पाणी, वीज, रस्ते, उद्यानं, त्यासोबत आरोग्याचे प्रश्न असतील, या सर्वांपासून मुकलेला आहेत. MIDC जवळच आहेत परंतु इथले रस्ते हे खड्डेमुक्त नाही आहेत. 25 ते 30 वर्षापासून अनेक सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी सत्ता उपभोगली आहेत परंतु आजही मूलभूत गरजांसाठी लोकांना भांडावं लागतं आहे. तर या सर्वच गोष्टींबाबत त्याचं काय मूळ कारण काय आहे त्याचं, की मूलभूत सुविधा का आतापर्यंत येऊ शकल्या नाही? राजकीय विचारसरणी जे आहेत, येथील जी काही उमेदवार आतापर्यंत जे काही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत यांची उदासीनता हेच याला कारणीभूत आहे. मनोज सर, तुम्ही वकिली क्षेत्रात आहात, तुम्हाला कायद्याचं ज्ञान आहे, मात्र बऱ्याच वेळा नागरिकांच्या प्रश्नांसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही थेट रस्त्यावर उतरून तुम्ही आंदोलनं केलीत, याबद्दल काय सांगाल? मुळात आंदोलन हा नागरिकांचा प्रश्न सॉल्व करण्याचा हा अंतिम मार्ग, हा अंतिम प्रयत्न नाही. सुरुवातीला आम्ही अनेक वेळा निवेदनं, बैठका, पाठपुरावा या सर्व गोष्टी करत असतो परंतु सध्या प्रशासन इतकं ढिम्म आहेत की ते केवळ कागदी फायलींमध्ये अडकून बराच वेळ घालवत असतात. अशा वेळेस रस्त्यावरील दबावाला ते जास्त जुमानतात असा एक माझा समज झाला आहे. त्यामुळे लोकांची जर प्रश्न सॉल्व करायचे असतील तर आंदोलनाचा मार्ग नाईलाजाने आम्हाला निवडावा लागत असतो. मुळात ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. न्यायासाठी कागदोपत्री पाठपुरावा करणं आणि वेळ पाडल्यास त्या न्यायासाठीच आम्हाला रस्त्यावरती उतरणं, म्हणजे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो आम्हाला मार्ग दिलेला आहे त्याचा अवलंब करून आम्ही लोकांचे प्रश्न सोडू शकतो. म्हणजे याला असं म्हणता येईल की रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हा आपल्या पक्षाचं एक शस्त्र आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपण ते केलेलं आहे. काय झालं आहे की प्रशासन इतकं ढिम्म आहेत की आम्हाला मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आंदोलन हे काय प्रथम पर्याय नाही आहे, तो शेवटचा पर्याय आहेत आणि या शेवटचा पर्याय आम्हाला निवडण्याची वेळ जेव्हा प्रशासनाकडनं येत असते याला संपूर्णतः दोषी प्रशासन असतं. खरं तर सध्या आपण बघतोय की नाशिकचं राजकारण कसं सुरू आहे, अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे, मात्र तुम्ही माकपशी एकनिष्ठ आहात. मात्र आत्ताच्या निवडणुकीत तुम्हाला हे आव्हानात्मक वाटतं का? बिलकुल नाही. मुळात सध्या जे इतर पक्षांमध्ये जे इनकमिंग आउटगोईंगची चालू आहेत ते जे लोक स्वतःच्या पक्षाशी, स्वतःच्या विचारांशी एकनिष्ठ राहू शकत नाही, ते जनतेशी एकनिष्ठ राहू शकत नाही. माझी दुसरी पिढी आहे जी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेवरती आहे. मुळात राजकारणामध्ये संघर्ष आणि विचार हे मूल्यनिर्दिष्ट असले पाहिजेत आणि राजकारण करत असताना जर इमानदारी आणि प्रामाणिकपणा जर नसेल बरोबर तर त्या राजकारण हे शून्य असतं. सध्या बैमानांची संख्या राजकारणात वाढल्यामुळे कदाचित आमच्यासारख्या इमानदार लोकांना लोक जास्त किंमत देतील असं मला वाटतं आहे. आणि बिलकुल असं नाही आहे की जरी इतर पक्षामध्ये इनकमिंग आउटगोईंग चालू असेल परंतु आमच्यासारख्या चेहऱ्यांना ही मायबाप जनता नक्कीच योग्य ते न्याय देईल. आणि तुमच्या पक्षामध्ये असं वाटतंय तुम्हाला एकनिष्ठ माणसाला जास्त किंमत असते? बिलकुल. आमच्या नाशिक महानगरपालिकेच्या रणांगणामध्ये साधारणतः आमचे 7 उमेदवार आहेत आणि हे 7ही उमेदवार जे आहेत त्यामध्ये आमचे तानाजी अप्पा जायभावे असतील, त्यांनी 1992 पासून आतापर्यंत नाशिक महानगरपालिकेमध्ये 7 वेळा निवडणुका झाल्या, त्यात 6 वेळा
त्यांनी निवडणूक लढवली, 3 वेळा ते निवडून आले. आदर्श नगरसेवक म्हणून त्यांची नावख्याती आहे. कारकीर्द आहे, बरोबर. आणि त्याच पद्धतीने आमच्या वसुधाताई पण देखील या 3 वेळा निवडून आलेल्या. परंतु त्यांना जर कुठल्या पक्षाची किंवा पदाची लालसा असते तर ते सहजपणे भाजप असेल किंवा इतर पक्ष जे आहेत सत्ताधारी त्यांच्याकडे ते कधीही जाऊ शकले असते. परंतु आमची नाळ ही जनतेशी जुडलेली आहे. त्यामुळे आमची जी काही राजकारणाची विचारधारा आहे ती सामान्य जनतेच्या प्रश्नावरती आहे आणि आमची राजकारण हे मूल्य निर्दिष्ट आहेत. त्यामुळे या आउटगोईंग इन्कमिंगने आमच्यासारख्याची फरक पडत नाही आणि आम्ही उमेदवार देखील हे पक्षाला आणि जनतेशी प्रामाणिक असलेल्या लोकांना देत असतो. तुम्ही आतापर्यंत प्रभागातील नागरिकांसाठी अनेक चांगली कामं केलेली आहेत. मात्र असे कोणते उपक्रम आहेत की नागरिकांना त्याचा थेट फायदा झाला, महिला असतील किंवा इतर जवळपास सर्वच कामे ही आमची लोकांसाठी केलेली आहेत, जी लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची कामं होती. त्यामध्ये आम्ही महिला सुरक्षा असेल, महिला आरोग्य असेल, अंमली पदार्थाच्या विरोधातील आमचं कॅम्पेनिंग असेल, बालगुन्हेगारी असेल, या संदर्भात आम्ही शहरामध्ये बरेच कामं केलेले आहेत. जो माझा प्रभागाचा भाग नाही आहे त्या ठिकाणी मोरवाडी हॉस्पिटल जे 3.5 लाख लोकांच्या मागे एकमेव प्रसूतिगृह आहे. पूर्वी त्या ठिकाणी सिझरिंग होत नव्हतं. तर त्या ठिकाणी मी डॉक्टर डी एल कराडांच्या माध्यमातून राज्यसभा खासदारांच्या केंद्रातून मी काही फंड आणला आणि त्या ठिकाणी लहान मुलांचे इन्क्युबेटर्स, फोटो डॉपलर मशीन असेल, ऑटी टेबल्स असेल आणि त्या ठिकाणी या सर्व सुविधा यंत्राचा मी पुरवठा करून आता त्या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी आता सिझरिंग व्यवस्था उपलब्ध झालेली आहे. आणि साधारणतः मी सिडकोवासियांचे रोज 1.5 ते 2 लाख रुपये मी वाचवतो आहे. खरं तर तुम्ही उल्लेख केला की अंमली पदार्थ किंवा गुन्हेगारी संदर्भातला सिडकोत आपल्या प्रभागामध्ये काही प्रमाणात गुन्हेगारी फोफावलेली आहे. जर आपण नगरसेवक म्हणून निवडून आलात, जनतेने संधी दिली, तर गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आपण काय पावलं उचलाल? मी केवळ सत्तेवर आले तरच गुन्हेगारी निर्मूलनासाठी काम करेल असं नाही आहे. तर मी गेल्या अनेक वर्षापासून मी या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेतो आहेत. राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण चाललं आहे किंवा गुन्हेगारांना जे राजकारणाचं जे राजाश्रय आहेत हा मोडीत काढण्याचा हा आमचा सगळ्यात पहिला हे आहे. सध्याची जी बाल गुन्हेगारी जे चालले आहेत आणि सध्या देशातील नाशिक हे अंमली पदार्थाचं राजधानी झालेली आहे. ज्या पद्धतीने आपल्या इथे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावरती जी अंमली पदार्थाचा जो साठा सापडला होता त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षातीलच आमदार मंत्री अडकलेले होते. त्यामुळे याच्यावरती जर काम करायचं असेल, कारण ही अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी ही तुमच्या माझ्या उमऱ्यापर्यंत येऊन पोचलेले आहेत. त्यामुळे ही आपली नैतिक प्रत्येक राजकारण्याची, प्रत्येक कार्यकर्त्याची ही जबाबदारी आहे की याला नाही म्हटलं पाहिजे. आणि त्या संदर्भात आम्ही अनेक वर्षापासून महाविद्यालय असतील, शाळा असतील या ठिकाणी आम्ही चर्चासत्र भरवतो आहेत. पोलीस यंत्रणेच्या मार्फत आम्ही चर्चासत्र, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चासत्र भरवलेले आहेत. हायेस्ट थिंग असे आहेत की जी मुलं त्या संदर्भामध्ये पीडित झालेले आहेत तर त्यांना आम्ही मोफत रिहॅबसुद्धा दिलेला आहे. आपल्या प्रभागामध्ये किंवा जवळ जे आपलं स्वामी समर्थ रुग्णालय आहे तिथं अनेक वेळा नागरिकांची ओरड असते की तिथे कर्मचारी नसतात. काय वाटतं यामध्ये संपूर्णतः प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. आम्ही सुरुवातीला ज्या भागामध्ये आम्ही उपलब्ध करून दिलं तो माझ्या प्रभागाचा भाग नाही आहे. परंतु 3.5 लाख लोकांच्या मागचं एकमेव प्रसूतिगृह असताना त्या ठिकाणी यंत्रणेची दुर्व्यवस्था असल्याकारणाने आम्ही त्या ठिकाणी ही यंत्रणा उपलब्ध करून दिली. त्यासोबत मनुष्यबळ आणि प्रशासन या तिघांचं योग्य नियमन असेल तरच आपण या सर्व गोष्टी व्यवस्थित करू शकतो. परंतु स्वाभाविकता प्रशासनाचाही त्या ठिकाणी ढिलेपणा आहेत, मनुष्यबळाची कमतरता आहेत. त्या ठिकाणी जे काही बालरोग तज्ज्ञ आहेत, नाशिक महानगरपालिकेची दुरावस्था अशी आहे की नाशिकमधील जे 3 प्रसूतिगृह आहेत त्या ठिकाणी एकच बालरोग तज्ज्ञ आहेत. बरोबर. त्यामुळे त्या ठिकाणी बालकांचं मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे. खरं तर तुम्ही महिलांसाठी एक चांगला उपक्रम सॅनिटरी पॅडचा जो राबवला त्याबद्दल काय सांगा? मुळात आम्ही जे स्त्री आरोग्यासंदर्भात जे काम करत आहेत शहरी भागात सॅनिटरी पॅडबाबतचं किंवा जे महिला आरोग्याच्या बाबतचा प्रश्न आपल्याला जास्त भेडसावत नाही. परंतु जो सॅनिटरी पॅड हा जो विषय आहे तो माझा सामाजिक म्हणजे स्त्री आरोग्याबाबतचा सामाजिक शांतता तोडण्याचा राजकीय प्रयत्न आहे. आपण जर गावकुसाकडे जर गेलात तर हा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जाणून येईल आणि स्त्रियांचं मृत्यूचं प्रमाण जे आहे तर ते याच्याशी संलग्न मोठ्या प्रमाणावरती आहेत.
आम्ही प्रत्येक संक्रांतीला एक श्री आरोग्याचं वाण म्हणून आम्ही सॅनिटरी पॅड किंवा पेठ सुरगाणा भागामध्ये जो माझ्या प्रभागाचा भाग नाही त्या ठिकाणी मोफत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स आम्ही आश्रमशाळांमध्ये बसवल्या. तर याचं काही मूलभूत कारणं अशी आहेत की सध्याच्या राजकीय पटलावरती जर आपण स्त्री आरोग्याचा हा प्रश्न प्रथम क्रमांकावरती असणं गरजेचं आहे, परंतु तो कागदी याच्यामध्ये तो शेवटचा आणि काही प्रमाणामध्ये नाहीत अशा जमाव आहेत. त्यामुळे याला वाचा फोडण्याचं काम आणि एक सामाजिक शांतता तोडण्याचं काम आम्ही तो करत आहोत. उपेंद्रनगर परिसर असेल किंवा साईग्राम परिसर असेल, येथे ड्रेनेज तुंबण्याचं काम बऱ्याच वेळा होत असतं. हा प्रश्न खूप गंभीर बनला आहे तिथला. तसं पाहता साईग्राम उपेंद्रनगर आणि माणिकनगर हे प्रभाग 28 मधील सर्वात जुन्या वसाहती आहेत. गेल्या 25 ते 30 वर्षापासून सदरच्या वसाहती त्या ठिकाणी आणि त्या तेथील असलेले जे ड्रेनेज लाईन्स आहेत त्या छोट्या आकाराच्या आहेत, छोट्या व्यासाच्या आहेत आणि येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत. परंतु प्रस्थापित नगरसेवक या ठिकाणी आजही मूलभूत प्रश्नांसाठी आम्हाला भांडावं लागतात आणि तिथे प्रस्थापित नगरसेवक त्या ठिकाणी दुर्लक्ष करतात. गेल्याच वर्षी आम्ही सदर ड्रेनेज लाईन संदर्भामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आम्ही बिराड आंदोलन केलं आणि रात्री 2:30 वाजता आम्हाला त्या आंदोलनाची दखल घेऊन नाशिकच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा नाशिकचे आयुक्त ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी रात्री 2:30 वाजता त्या सदर ठिकाणी आले आणि ड्रेनेज लाईनचं काम चालू केलं. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही आमच्या त्या आंदोलनाचं यश म्हणून त्या ठिकाणी 65 लाख रुपयाचा निधी ड्रेनेज लाईनसाठी आम्ही मंजूर करू शकलो. तुम्ही त्रिमूर्ती चौकात देखील चिपको आंदोलन केलं होतं की वृक्ष वाचले पाहिजेत आणि इतर तपोवनामध्ये जे आंदोलन झालं होतं त्यामध्येही तुम्ही सहभागी झाला होता. मात्र विकास जर करायचा असेल आणि कुठंतरी वृक्षतोडीला विरोध, म्हणजे आता प्रशासनाकडून सांगितलं जातं की जर वृक्षतोड तिथली केली नाही तर विकास कसा करणार, तर यामधला सुवर्ण मध्य आपण कसा साधावा असं वाटतंय आपल्याला? साहेब 100% विकास हा पर्यावरणपूरक असला पाहिजे. सन 2021-22 साली जो आम्ही चिपको आंदोलन, स्वतंत्र भारतातलं पहिलं चिपको आंदोलन नाशिकमध्ये झालं होतं. ते उंटवाडी येथील जे वडाचं झाड आहेत आणि त्या संलग्न जे 470 झाडांचा वृक्षतोडीचा घाट नाशिक महानगरपालिकेने प्रशासनाने घातला होता, त्याच्या विरोधामध्ये आम्ही न्यायालयीन लढाई लढला आणि त्या संदर्भामध्ये चिपको आंदोलन करून तत्कालीन जे पर्यावरण मंत्री होते तर त्यांनी तो सदरचा जो पुलाचा जो बांधकाम करण्याचा जो प्रश्न होता तो त्यांनी स्थगित करून त्या संदर्भामध्ये योग्य न्याय दिला होता. तपोवनाबाबतही सेम परिस्थिती आहेत. ॲक्च्युली जर तुम्ही नाशिकच्या उद्यान विभागामध्ये जर गेलात तर त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवआज्ञांचे काही एक शिवआज्ञा म्हणून एक पोस्टर लागलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील गडकिल्ले बांधत असताना पर्यावरणाचा कसा समतोल राखला पाहिजेत. तेथील कऱ्याकोपऱ्यामध्ये किंवा तेथील पायवाटांमध्ये मोठी झाडे किंवा आरमाराचं उभारणी करत असताना देखील झाडांचा उपयोग करत असताना मात्र मोठी झाडे तोडली गेली नाही पाहिजेत किंवा पर्यावरणाचा कशा पद्धतीने समतोल राखता येईल याबाबतचे त्या शिवाज्ञापत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आमचा विकासाला विरोध नाही आहे, परंतु विकास होत असताना, विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल ठेवला पाहिजे, पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे. कारण आता आपण बघतोय की पुणे मुंबईसारखं नाशिकचंही आता प्रदूषण वाढलेलं आहे. यामुळे जे काही तुम्ही झाडं वाचवण्याचं काम केलं ते महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज आहे. बरोबर आहे सर. नाशिकच्या इतिहासामध्ये नाशिक टाइम्स ऑफ इंडियासारख्या किंवा आंतरराष्ट्रीय जर आपण दैनिकांवरती पाहिलं तर नाशिकचं नाव अत्यंत काळ्या अक्षराने लिहिलं गेलं होतं 21 एप्रिल 2021 रोजी, ज्यावेळेस आपल्या इथे झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची गळती झाली आणि त्याच्यातनं 56 लोकांचा मृत्यू झाला होता. जे कोविड काळामध्ये आपण ऑक्सिजनसाठी भांडताना लोक आपण पाहिलेले आहेत आणि जीव सोडताना आपण पाहिलेले आहेत. आणि ही वृक्ष जे आहेत म्हणजे तेव्हा किंमत खरं कळाली. बिलकुल बिलकुल. कारण वृक्ष हेच तुमची ऑक्सिजनची फॅक्टरी आहेत आणि त्याचीच जर आपण कत्तल करायला लागलो तर 100% आपल्याला ऑक्सिजनचं आणि पुढच्या पिढींचं नुकसान आहे. त्यामुळे जो विकास आहे तो पर्यावरणपूरक असला पाहिजेत. आणि नाशिकची जी ख्याती आहेत एक लिव्हेबल प्लेस ज्याला म्हणतो, म्हणजे पुणे मुंबई आणि नाशिक या त्रिकोणामधला सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे राहण्याबाबतचं सर्वात चांगलं मानलं जात असतं. बरोबर. त्याचं कारण असं आहे की अनेकांची पसंती नाशिकला. बिलकुल. इथली जी भौगोलिक परिस्थिती आणि इथला जो पर्यावरण आहे तो लिव्हेबल आहेत, राहण्याकरता आरोग्याकरता सर्वात चांगला आहेत आणि याच्यासाठीच येथील
जी वृक्षवल्ली आहेत ती आपण वाचवली पाहिजे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका झाल्या नव्हत्या, प्रशासकीय राजवट होती. या काळामध्ये तुम्ही प्रभागातील नागरिकांना काही समस्या असतील त्यांच्या किंवा काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी कशी मदत केली? मुळात प्रशासकीय राजवट ही राजकीय दृष्टिकोनातून अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. कारण थेट नगरसेवक नसल्याकारणाने प्रशासकीय राजवटीमध्ये निधी असणे, बजेट असणं या सर्व कागदावरती आहे, परंतु वास्तव्यामध्ये प्रभागामध्ये त्याची कुठलीही अंमलबजावणी दिसत नाही आहेत. आणि नगरसेवकांचा थेट होल्ड नसल्याकारणाने प्रशासनातील निर्गट असलेलं प्रशासन लोकांच्या प्रश्न सोडवण्यामध्ये अकार्यक्षम राहत आहेत. आणि यासाठी अशा वेळेस ॲक्च्युअली तसं पाहता सत्ताधारी जेव्हा नगरसेवकही होते तर आपल्या इथे काही वेगळी अवस्था होती असं नाही आहेत. तेव्हाही देखील आमच्या मूलभूत गरजांसाठी आम्हाला भांडावंच लागत होतं, आंदोलनं करावी लागत होती. नळ, पाणी, वीज, रस्ते गेल्या 25 वर्षापासून तीच अवस्था आहे. परंतु माझं मत असं आहे की लोकशाही टिकवण्या म्हणजे प्रशासकीय व्यवस्था ही केवळ वेळ काढूपणा आहेत, ही कायमस्वरूपीची व्यवस्था नाही. त्यासाठी थेट नगरसेवक असणं गरजेचं आहे. कारण प्रशासनातील अधिकारीही बदलत असतात, परंतु जनतेशी नाळ असलेले नगरसेवक हे प्रश्न प्रशासनाला विचारून आणि त्याची योग्य ती मार्ग काढू शकतात. आणि प्रशासनाच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे 2017मध्ये तुकाराम मुंढे आले होते. तर तो महापालिका आयुक्त असं सुरुवातीचे 2 काळ जर आपण 2 वर्ष आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची नगरसेवकांची जी आपल्याकडे जी पद्धत आहेत, कारण त्यांच्या निधीला जो चाप लागला होता आणि त्या ठेकेदारी आणि टक्केवारीला जो चाप लागला होता, त्यामुळे सुरुवातीचे 2 वर्ष आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध झाला नाही किंवा तशा प्रकारचं सखोल काम झालं नाही. आणि पुढील 2 वर्ष जे होते ते आपल्या कोविडमध्ये गेली होती. त्यामुळे प्रभागामध्ये आणि पुढील 4 वर्ष जी आहेत म्हणजे जवळपास आता 5वं वर्ष आहेत की आपल्या इथे प्रशासकीय राजवट आहेत. गेल्या 8 ते 10 वर्षापासून आपल्या इथे कुठल्याही प्रकारची मग तो प्रशासकीय काळ असू द्या किंवा नगरसेवकांचा कालावधी असू द्या, ठोस असं कुठल्याही प्रकारचं काम नाशिक शहरामध्ये घडू शकलेलं नाही. बाकी दुसरा प्रश्न असा आहे, खरं तर आपण बघितलं की तुम्ही वकिली क्षेत्रात आहात, तुम्ही नागरिकांना मदत करतायत. कारण आता आपण बघतोय बऱ्याच वेळा वकिलांची फी ही लोकांना परवडत नाही, अवाढव्य फी असते. मात्र सामान्य नागरिकांना तुम्ही मदत करत असतात, ते कसं शक्य झालं? साहेब, माझा वकिली हा व्यवसाय नसून ती माझी सेवा आहे. इट्स अ नोबल प्रोफेशन. आणि त्यामुळे माझ्याकडे जी कुणी, कारण आम्ही कोर्टामध्ये न्यायासाठी लढा देण्याचं काम असतं आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्ही रस्त्यावर जेव्हा आंदोलन करत असतो तर तेव्हा देखील न्याय मिळवण्याकरताचं आमचं योगदान असतं. बरोबर. त्यामुळे वकिली क्षेत्रात जर माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, श्रीमंत गरीब कुठलाही असू द्या, सर्वप्रथम आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो असतो. आणि जे कोणी आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा सामाजिकदृष्ट्या कमकुवत असलेला जर कुठलाही माझा पक्षकार असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम सगळ्यात पहिले मी करत असतो. त्यामध्ये फीज तो देऊ शकेल किंवा नाही देऊ शकेल ही माझ्यासाठी प्रायोरिटीची गोष्ट नसते. तुमच्याकडे आता प्रभाग क्रमांक 28चं नेमकं काय विकासाचं व्हिजन आहे का? तुम्ही ते व्हिजन घेऊन तुम्ही आता नागरिकांसमोर मतं मागण्यासाठी जाणार आहात? नाशिक महानगरपालिकेतील सर्वात स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी असं प्रभाग निर्माण करण्याचं माझं स्वप्न आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही अगोदरपासूनच काम करत आहेत. परंतु प्रभागामध्ये मोफत आरोग्यसेवा, मोफत शिक्षण, 24 तास पाणी आणि सुंदर असे रस्ते आणि मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आणि त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका, हे माझं विजन आहे. मुळात केवळ मी प्रतिनिधी, नगरसेवक हा केवळ त्या प्रभागापुरता नसतो, तो शहराचा प्रतिनिधी असतो आणि शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आपण ते केलं पाहिजेत. परंतु तसं पाहता आपल्याकडे ज्या पद्धतीने नाशिक महानगरपालिकेमध्ये स्मार्ट सिटी संदर्भात लाखो रुपयांचा निधी आला, कोटी रुपयांचा निधी आला, परंतु नाशिक पश्चिम म्हणजेच नवीन नाशिक विभाग केवळ प्रभाग 28च नाही तर नवीन नाशिक भागामध्ये त्याचा 1 रुपयाचं देखील काम स्मार्ट सिटी अंतर्गत झालेलं नाही आहे. किंवा येऊ घातलेल्या कुंभमेळ्यामध्ये नाशिक शहराला जो हजारो कोटी रुपयांचा जो निधी मिळणार आहे त्याचा कुठलाही 1 रुपया देखील नाशिक पश्चिममधील सिडको विभागामध्ये त्याचा वापर केला जाणार नाही. हे दुर्दैव आहे. त्यामुळे नाशिक
पश्चिममधील किंवा माझा प्रभाग क्रमांक 28मध्ये जास्तीत जास्त निधी आणून लोकोपयोगी कामे कसे करता येईल आणि कशा पद्धतीने लोकांसाठी नाशिकमधील एक चांगला प्रभाग तयार करता येईल हे माझं विजन आहे. सर, आता आपण काही रॅपिड फायर प्रश्न घेऊया. नक्कीच. थोडक्यात तुम्हाला एका वाक्यात त्याचं उत्तर द्यायचं आहे. पहिला प्रश्न माझा असा आहे की नाशिकची सर्वात मोठी समस्या खड्डे असलेले रस्ते की अपुरा पाणी पुरवठा? दोघंही. दुसरा प्रश्न, एक गोष्ट जी तुम्हाला नाशिकच्या विद्यमान प्रशासनाबद्दल बदलायला आवडेल? अकार्यक्षमता. कोर्टात जिंकलेली केस की आंदोलनानंतर मंजूर झालेली ड्रेनेज लाईन जास्त समाधान कशात मिळेल? दोघेही. आता शेवटचा प्रश्न, प्रभाग क्रमांक 28 मधील नागरिकांना तुम्ही काय आव्हान कराल? कारण आता या निवडणुकीला तुम्ही सामोरं जात आहेत, काय वाटतं एकंदरीत? या राक्षसी पैशांचा वापराला आणि ज्या पद्धतीने जे राजकारण चाललं आहे तर फक्त पक्षनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा आणि जनसामान्याच्या कामाची ओढ असलेल्या कुठल्याही उमेदवाराला निवडून द्यावं. मनोज सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. खरं तर खूप खूप तुम्ही धन्यवाद तुमचे देखील. तुम्ही वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या थेट प्रश्नांना थेट अशी उत्तरं दिली. धन्यवाद सर. खरं तर तुमचा जो काही प्रवास बघितला आणि जो वाचून आम्हाला देखील आनंद झाला की तुम्ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक कष्ट घेतलेले आहेत किंवा लोकांना तुम्ही वेळ दिलेला आहे खरं तर, आणि तुम्ही वकिली व्यवसायात असल्यामुळे नक्कीच नागरिकांना याचा चांगला फायदा झाला आहे. तर तुम्हाला पुढच्या या तुम्ही निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.